A lot of confusion has been created because of the recent judgment of the Bombay High Court regarding maintenance amount of the societies. बॉम्बे हायकोर्टाने नुकतंच एक जजमेंट दिलं ज्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की फ्लॅट धारकाच्या आकारानुसार त्याचा मेंटेनन्स असला पाहिजे, सदनिका धारकाच्या आकारानुसार त्याचा मेंटेनन्स असला पाहिजे. म्हणजे जेवढा तुमचा फ्लॅट मोठा तेवढा मेंटेनन्स जास्त आणि जेवढा तुमचा फ्लॅट लहान तेवढा मेंटेनन्स तुम्हाला कमी. आता कन्फ्युजन काय क्रिएट झालेलं आहे की सगळ्यांना असं वाटायला लागलंय की सरसकट हा कायदा जो आहे तो सगळ्यांना लागू झालेला आहे, हे जजमेंट सगळ्यांना लागू झालेलं आहे. तर वी शुड नॉट कन्फ्यूज दिस जजमेंट विथ महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. बेसिकली हे जे जजमेंट दिलेलं आहे ते ज्या सोसायट्यांना महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट हा कायदा लागू होतो तर त्या सोसायट्यांसाठी आहे. पण ज्या सोसायट्यांना महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट लागू होतो, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बायलॉज ज्या सोसायट्यांना लागू होतात त्यांच्यासाठी मेंटेनन्स हा समानच असणार आहे प्रत्येक सदनिका धारकाला. आणि त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचं सर्क्युलर सुद्धा आहे, त्यांच्या वेबसाईटवरती GR आहे की बायलॉजप्रमाणे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजच्या बायलॉजप्रमाणे सगळ्यांना समान मेंटेनन्स असला पाहिजे. सो बेसिकली अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट हे दोन वेगळे वेगळे कायदे आहेत ज्याच्या अंडर सोसायट्या रजिस्टर होतात. ढोबळ मनाने आपण त्यांना सोसायट्या म्हणूयात आणि त्याचं वेगळं वेगळं इंटरप्रिटेशन आहे. सो प्लीज डू नॉट कन्फ्यूज द जजमेंट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट रिगार्डिंग मेंटेनन्स. कुठलंही कन्फ्युजन आपण मनामध्ये ठेवू नका. बघा पहिले की आपली सोसायटी ही महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिपच्या अंडर येते, अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टच्या अंडर येते की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टच्या अंडर येते. हे बघूनच मग त्या जजमेंटचं इंटरप्रिटेशन लागू करा.